अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उज्ज्वला थिटे यांनी भरलेला अर्ज छाननीत बाद झाला असून आता राजन पाटील यांच्या सुनबाईच बिनविरोध नगराध्यक्ष होणार आहेत। संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी उज्ज्वला थिटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पोलीस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज दाखल केला होता। मात्र मंगळवारी 18 नोव्हेंबर रोजी छाननीत थिटे यांचा अर्ज बाद झाला। अर्जावर सूचकाची स्वाक्षरी नसल्यामुळे थिटे यांचा अर्ज बाद झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी दिली। विशेष म्हणजे हे सर्व आक्षेप अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी घेतले होते। उज्ज्वला थिटे यांच्या उमेदवारीमुळे 17 नगरसेवक बिनविरोध होऊनही अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लागली होती। नगराध्यक्षपदासाठी केवळ 3च अर्ज आले होते। त्यात माजी आमदार राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील यांचा भारतीय जनता पक्षाकडून तर सरस्वती शिंदे यांनी अपक्ष अर्ज भरला। तिसरा अर्ज राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्ज्वला थिटे यांचा होता। अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी अवघे 3 अर्ज येऊनही प्रशासनाकडून दुपारी 3:30 पर्यंत छाननीचं काम चालूच होतं। उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज राहणार की नाही याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं। मात्र छाननीत कागदपत्र पूर्ण नसल्यामुळे तो अर्ज बाद ठरवण्यात आल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी मुळीक यांनी सांगितलं। दरम्यान उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाल्यामुळे दुसऱ्या अपक्ष उमेदवार माघार घेण्याची शक्यता आहे। त्यामुळे नगराध्यक्षपदी माजी आमदार राजन पाटील यांच्या सुनबाईंची बिनविरोध वर्णी लागणार आहे हे आता उघड गुपित आहे। अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी घेतलेले आक्षेप असे आहेत। थिटे यांच्या अर्जावर सूचकाची सही नाही। थिटे यांचा मतदार यादीतील प्रभाग आणि अनुक्रमांक चुकीचा आहे। थिटे यांनी त्यांच्या वयाचा पुरावा अर्जासोबत जोडलेला नाही। सूचकाचा मतदार यादीतील अनुक्रमांक चुकीचा आहे। महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक अधिनियम 1966 आणि नगरपंचायत नगराध्यक्षपदी थेट निवडीच्या अधिनियमानुसार याची चौकशी केली। त्यात थिटे यांचा अर्ज बाद असल्याचं आढळून आलं असंही मुळीक यांनी सांगितलं।